गरम तेलामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग घालून परतले आणि आता याच्यावर कांदा परतून घेतो आहे आपण. कांदा छान ट्रान्सपरंट झाला की यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. बघा कांद्याचा रंग थोडा बदललेला आहे. आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे. आता टोमॅटोमध्ये थोडंसं मीठ घालून आपण परतून घेणार आहोत. भाजीला लागणारं मीठ आपण घातलेलं आहे. टोमॅटो थोडासा स्मॅश झाला की याच्यामध्ये आपण हळद आणि घरगुती तिखट घालतो आहे. हे पहा, हळद आणि घरगुती तिखट घातले. तुमच्याकडे जे तिखट असेल ते तुम्ही घालू शकता. आणि आता हे छान परतून घ्यायचं आहे आणि यावर आता धुवून बारीक चिरून परतून घेतलेले परवरचे तुकडे आपण छानपैकी घालवतो. अशा प्रकारे काप केले. तुम्ही कशाही प्रकारचे काप करू शकता. आता हे फोडणीवर परतून घ्यायचं आहे. मग परवरची भाजी